नमस्कार मित्रांनो. पुढील 15 दिवस आपणास व्यक्तिमत्व विकासावर वेगवेगळे व्हिडिओ ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर झूमच्या माध्यमातून आपण काही कार्यक्रम घेणार आहोत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही कार्यक्रम घेणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं निमित्त आहे महाराष्ट्राचे शिल्पकार श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं आमचं महाविद्यालय म्हणजे शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर यांच्या वतीनं भरगच्च कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी व्यक्तिमत्व विकासाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणार आहे. या कार्यक्रमाला प्रेरणा प्राचार्य डॉक्टर के पाटील सरांची आहे. तसेच प्राध्यापक डॉक्टर साईनाथ शेट्टोड, डॉक्टर लना वाघमारे सर यांचंही या कार्यक्रमामध्ये सहकार्य लाभणार आहे. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी आज व्यक्तिमत्व विकासाची काय गरज आहे या अनुषंगानं आपल्यासमोर विचार मांडणार आहे. मित्रो, दगड हा कोणी जवळ करत नाही, पण त्या दगडाची जर मूर्ती झाली तर त्या दगडाची आरती होते. त्या दगडाची काय होते? आरती होते. तसं माणूस हा जन्माला आला, त्याच्यावर कुठलेच संस्कार जर केलेच नाहीत तर तो माणूस प्रगती करू शकणार नाही. माणूस जन्माला आणि त्याला जंगलात नेऊन सोडून दिलं प्राण्याच्या सहवासामध्ये, तर आजचं जे मानवी रूप आहे ते दिसेल का आपल्याला? त्याला भाषा जमेल का? कारण भाषा ही समाजामध्ये राहिल्यानंतर स्वप्रयत्नाने आणि समाजाच्या सहकार्याने भाषा माणूस शिकतो. भाषा ही निसर्गदत्त येत नाही. जर भाषा उत्तम करणे सुद्धा हा व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू आहे. मग हा व्यक्तिमत्व विकासाचा पैलू चांगल्या पद्धतीने विकसित करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर भाषा ऐकली पाहिजे. वेगवेगळे जे प्रभावी वक्ते आहेत त्या वक्त्यांची भाषणं, त्यांच्या मुलाखती, त्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्याला ऐकता आलं पाहिजे. ते काळजीपूर्वक ऐकता आलं पाहिजे आणि मन लावून ऐकता आलं पाहिजे. त्यामुळं आपल्या भाषेवर चांगले संस्कार होतात. त्याचबरोबर वेगवेगळे प्रेरणादायी पुस्तकं वाचले पाहिजे, कविता वाचल्या पाहिजे, कविता ऐकल्या पाहिजे, वेगवेगळे गीतं ऐकले पाहिजे, वाचले पाहिजे. यामुळे देखील आपल्या भाषेवर चांगला संस्कार व्हायला मित्रांनो मदत होते. त्याचबरोबर आपण जी भाषा बोलतो ती भाषा बोलत असताना अत्यंत विचारपूर्वक बोललं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळूला बोलण्याच्या सवयीमुळे भाषेचा जो काही भाषिक कौशल्य आपल्यामध्ये यायला पाहिजे ते येत नाही. त्यामुळं शांततेनं विचारपूर्वक आपण जर बोलायला लागलो, लिहायला लागलो, चिंतन करायला लागलो, मनन करायला लागलो, सद्भावना ठेवून जगायला लागलो, सकारात्मक विचार करायला लागलो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला लागलो, इतरांबद्दल सद्भावना ठेवायला लागलो तर आपली भाषा इतरांना प्रेरणा देणारी, प्रोत्साहन देणारी घडत असते. कारण भाषा ही केवळ तांत्रिक बाब नाही, ती मूल्याशी जोडलेली बाब आहे. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मानवी मूल्य आहेत त्याची भाषा देखील मूल्याधिष्ठित असते. ज्याच्या
मनामध्ये द्वेष आहे, राग आहे, चिडचिड आहे, म्हणजे याच्याबद्दल राग आहे, याच्याबद्दल संशय आहे, त्या माणसाची भाषेमध्ये गोडवा असणार नाही, त्याची भाषा मृदू असणार नाही, त्याची भाषा ऐकत बसावं वाटत नाही. नकारात्मक चिडचिड रागावणं हे बोललेलं 10 मिनिटं सुद्धा ऐकावं वाटत नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण ते जर सकारात्मक असेल, प्रेरणादायी असेल, प्रोत्साहन देणार असेल, त्यामध्ये त्या भाषेमध्ये काहीतरी उपयुक्तता असेल, काहीतरी मूल्य असतील, तर ती भाषा आपल्याला ऐकावीशी वाटते. म्हणजे त्यामुळं आपलं बोलणं हे प्रेरणादायी आणि फायदेशीर असलं पाहिजे. तर हा भाषिक पैलू विकसित करण्यासाठी आपण बोलतं झालं पाहिजे. आणि मित्र, भाषा एका दिवशी समृद्ध होत नाही. त्यासाठी ही सातत्यानं सराव करत राहावं लागतं, बोलत राहावं लागतं, चिंतन करत राहावं लागते, मनन करत राहावं लागते, लिहावं लागते, वाचावं लागते, संवाद करत राहावं लागते इतरांशी आणि स्वतःशी सुद्धा. असा विषय आला तर काय बोलू, तसा विषय आला तर काय बोलू, या व्यक्तीशी काय बोललं पाहिजे, त्या व्यक्तीशी काय बोललं पाहिजे, कोणतं बोलणं अधिक चांगलं राहील, असं ते लिहूनही काढलं पाहिजे आपण. त्यातून भाषेला एक शिस्त लागायला मदत होते. म्हणून हे भाषिक कौशल्य हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. ज्याची भाषा गोड, ज्याची भाषा प्रेरणादायी, ज्याची भाषा प्रभावी, त्या व्यक्तीचं समाजामध्ये प्रभुत्व निर्माण व्हायला मदत होते. कारण काही वक्ते तुम्ही महाराष्ट्रातले बघता, त्या महाराष्ट्रातील त्या वक्त्यांनी अभ्यासाच्या बळावर, साधनेच्या बळावर आणि आपल्या भाषेच्या सरावाच्या बळावर आणि त्या भाषेच्या अभिव्यक्तीच्या बळावर एक स्वराज्य निर्माण केल्यासारखं केलेलं आहे. त्यांचं एक राज्य निर्माण केले, त्याने त्यांचा एक प्रभाव निर्माण केलाय. आदरणीय राज ठाकरे साहेबांची भाषा बघा तुम्ही, प्रभावी भाषा आहे. आदरणीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटलांची भाषा बघा, अत्यंत प्रभावी भाषा आहे. असे मी तुम्हाला शेकडो जणांचे उदाहरणं मी सांगू शकतो, पण काही उदाहरणादाखल ही नावं मी तुम्हाला देतो. तर भाषा ही तुमची भाषेमध्ये प्रेरणादायी, भाषा ही कशी असली पाहिजे, प्रेरणादायी असली पाहिजे आणि ती भाषा उपयुक्त असली पाहिजे. समाजाचा आत्मविश्वास वाढवणारी भाषा असली पाहिजे. समाजाला उदास निराश करणारी भाषा असू नये. कारण माणसाला प्रेरणा दिल्यानंतर माणसं अडचणीचे पर्वत पेलण्यासाठी सिद्ध होत असतात मित्र. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा. आपल्याला जरी प्रत्येक माणूस प्रेरणा देऊ शकतो, जसं प्रत्येक दिवा उजेड देऊ शकतो, तसा प्रत्येक माणूस प्रेरणा देऊ शकतो. आपण प्रत्येकाने एकमेकाला प्रेरणा दिलं, प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं, तर त्यातून मानवी उन्नती होते. आणि आपण धन देऊ शकत नाही, तर शब्दरूपी धन देऊ शकतो. आणि शब्दानेच मानवी जीवन घडायला खूप मदत होते. आपल्या आजूबाजूला प्राध्यापक संतोष देवराय सरांची भाषा सुद्धा खूप इफेक्टिव्ह बोलतात. ते अनेकांचे उदाहरण मी सांगू शकतो. तुम्हाला सांगतो की आमचे मित्र, आम्ही ज्यांना आदरानं बोलत असतो, एकनाथराव मोरे साहेब, अधिकारी असणारा हा व्यक्ती आज जेव्हा बोलायला सुरुवात करतो मित्र, अत्यंत प्रेरणादायी. आमच्या नांदेडचं भूषण असणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांनाकडे पाहतो, अत्यंत वाणीवर ज्यांच्या असं एकदम चैतन्य फुललेलं असते वाणीमध्ये त्यांच्या, ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब यांची भाषा. म्हणून अशा व्यक्तिमत्वाची भाषा जर आपण ऐकली तर नक्की सांगतो की तुमची भाषा सुद्धा, शिवाजीराजे पाटील यांची भाषा, असे अनेक वक्ते आहेत मित्र, त्यांच्या भाषण आपण सातत्यानं ऐकलं पाहिजे. आणि ते त्यांचं जे बोलणं आहे ते अत्यंत प्रभावी स्वरूपाचं ते
बोलतात. काही जणांची आपण कविता पण ऐकलं पाहिजे. कवितेमुळे सुद्धा आपल्या भाषेवर चांगले संस्कार होतात. आपल्या भाषेमध्ये काव्यमयता यायला मदत होते. भाषेमध्ये एक लय यायला मदत होते. त्या भाषेला एक वजन तयार होते. ती भाषा खूप छान पद्धतीने म्हणजे आपल्याला भाषा वाकवता येते. मग त्यामुळे त्या काव्याच्या चिंतनाने, काव्याच्या श्रवणाने भाषेची एक लिज्जत पापड जसं खातो की नाही आपण, तसं ती भाषा सुद्धा ऐकताना आपल्याला आस्वाद घ्यावा वाटते त्या भाषेचा. आमचे मित्र महेश मोरे सरांची कविता वाचताना, आदरणीय देवदास फुलारी सरांची कविता ऐकताना, किंवा अनेक ललित आधाने सर आहेत मित्र, ललित आधाने सरांची कविता वाचत असताना, ऐकत असताना अशी त्यांच्या भाषेमध्ये गोडवा आहे. अनेक मित्र माझे असे आजूबाजूला आहेत की जे त्यांच्या भाषेमध्ये एक प्रकारचा प्रभावीपणा आहे, प्रेरक स्वरूपाची त्यांची भाषा आहे. अशा भाषा विषयक काही सूत्रसंचलन करतात. वीरभद्र मिरेवाड सर, त्यांचं सूत्रसंचलन आहे. असे अनेक जण, व्यंकटेश चौधरी सर माझे मित्र आहेत, शिक्षण विस्तार अधिकारी, त्यांचं सूत्रसंचलन आहे. अशा अनेक जणांच्या सूत्रसंचलन तुम्ही ऐकत चला. त्यातनं तुमची सुद्धा भाषा चांगली व्हायला मदत होते. त्यासाठी असं काही नाही की त्यांच्यासारखंच तुम्हाला बोलावं, असं काही नाही. तुम्ही त्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एक स्वतंत्र भाषा असली पाहिजे. अनुकरण असता कामा नये. त्याने बोललं तसंच आपण बोलावं असं काही गरजेचं नाही. मित्र, काही जणांचाच उल्लेख मी करू शकलो. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस अजून काही जणांचे राहिलेले उल्लेख करेल. कारण हे का उल्लेख करणं गरजेचं असते की आपल्या आजूबाजूला असणारे माणसं देखील किती प्रभावी बोलतात याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट मित्र हो, तुम्ही गाणे ऐकले पाहिजे. अनेक जण खूप सुंदर असे गायन करतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझा सहकार्यच असणारा डॉक्टर लना वाघमारे सर, त्यांचंही सुद्धा गाणं ऐकण्यासारखं आहे. माझा मित्र प्राध्यापक संदीप कोरडे सरांची कविता, मन पाखरू 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 झालं, अशा पद्धतीची त्यांची कविता पण एकदम आस्वाद्य स्वरूपाची कविता आहे. असे अनेक मित्र माझे आहेत. त्या मित्रांच्या भाषेमध्ये एक सुंदर असा आणि गोडवा आहे. हे आपण ऐकलं पाहिजे, त्यांचं वाचलं पाहिजे. दुसरे मित्र हो, भाषा हे कौशल्यासाठी तुम्हाला रोज आपल्याला असं वाटलं पाहिजे की मला भाषा चांगली करायची. किती जणाला वाटतं बरं आपण आपली भाषा चांगली करावी म्हणून, आणि ती भाषा ओरिजिनल असावी बरं का. जसं मकरंद अनासपुरे आपल्या मराठवाड्याचे भूमिपुत्र, उत्कृष्ट असं त्यांची भाषा आहे. त्यांची आपली बोली भाषा आहे. आपली एक स्वतंत्र भाषा आहे. आणि तुम्ही त्याच्यामुळं अनुकरणातून कृत्रिम बोलू नका, ओरिजिनल बोलायला शिका. कारण ती भाषा प्रभावी असते. जी अंतकरणातून निघते तीच अंतकरणाला जाऊन भेटते. इंदुरीकर महाराजांची भाषा काही जणाला आवडत नसेल, त्या प्रश्न नाही, पण हजारो लाखो लोक त्यांच्या भाषेवर आणि त्यांच्या विचारावर प्रभावित आहे. हे कसं विसरून चालेल. आपण ह्या गोष्टी ओरिजिनल बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टी चा विचार आपण चांगल्या वक्त्यांचे, गायकांचे गायन ऐकणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही आपण केल्या तर नक्की आपल्या भाषेला एक प्रभावीपणा येतो, गोडवा येतो. मित्रहो, मी एवढंच या निमित्तानं सांगेल आपल्याला की तुम्हाला आपण पक्षीय भेद किंवा जातीय भेद, धार्मिक भेद म्हणून कोणत्याही माणसाचा द्वेष करू नये. जे ओरिजिनल आहेत, गुणवान आहेत, चांगली माणसं आहेत, ती कुठल्याही जाती धर्माची, कुठल्याही पक्षाची असू दे, त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. त्यांच्या भाषेतला गोडवा आपण लक्षात घेतला पाहिजे. जे चांगल्या पद्धतीचं भाषण असत्या, श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या इंग्रजीवर, उर्दू भाषेवर, हिंदीवर आणि मराठीवर तेवढंच प्रभुत्व होतं. त्यामुळे त्यांची जी भाषणं जी गाजायची, त्यांची जी भाषणं
तुम्हाला सांगतो की त्यांच्या भाषणावरचे एक पुस्तक आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी एस ढेंगळे सरांनी आणि प्राध्यापक डॉक्टर उत्तम सावंत सरांनी खूप सुंदर असं एक पुस्तक त्यांच्या भाषणावरचं, संसदेतली भाषणाचं पुस्तक एक आपल्याला समोर सादर केलेलं आहे. आणि त्यातून लक्षात आल्यानंतर त्यांच्या भाषेवर किती प्रभुत्व आहे हे लक्षात येते. आम्ही तुम्हाला एक निमित्ताने मी दुसरी एक आठवण सांगतो. भाषेवर प्रभुत्व माणसांचं असते. एखादी माणसं मोठी होतात ना, तेव्हा त्या भाषेकडे विशेष लक्ष देतात. एका शब्दाकडे ते माणसं लक्ष देतात, वाचतात, ते त्याच्यामध्ये करेक्शन करतात. छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा करेक्शन ते पाहतात. आणि याचा अर्थ उगं ते बघितलं आणि वाचलं, कोणीतरी काहीतरी चुकीचं आपल्याला सांगतात. काही लोक काय म्हणतात, त्यांचा PA लिहून देते आणि ते बघून वाचतात. असं नसते. ते काय असे डोकं घाण ठेवून वाचत नसतात. ते आपण स्वतः वाचतात. काही चुकीचं असेल तर ते दुरुस्त करायला सांगतात. हे दुरुस्त कर. तेच लिहित बसले आणि तेच टाईप करत बसले तर बाकीचं काय करावं लागेल? तेच लिहित बसतात का? त्यांना अनेक विषय असतात. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचा याचा अर्थ त्या विषयाची त्यांना समज नसते असं कोणी मुळात आपण हे गैरसमज काढून टाकले पाहिजे. आपलं सगळं काय अंदाजावर असतं सगळं, तसं नसते. त्यांचं त्या विषयाचा ते अभ्यास करतात. कायदेतज्ञांचे कायद्याचा विषय असेल तर कायदेतज्ञांचा मार्गदर्शन घेतात. आता कशी प्रभावीपणे बघा, आता आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यांचं आता मराठा आरक्षणाबद्दल जे बोलत आहेत सध्या, ते बोलत असताना आपण ऐका, त्यांनी त्या कायद्याचा किती सूक्ष्मपणे अभ्यास केला. त्यांनी अगोदर पण हे मी का सांगतो हा विषय सुद्धा, की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. आणि अभ्यासपूर्ण जेव्हा ते वक्तव्य करतात, विधानसभेमध्ये करतात, विधानसभेच्या बाहेर सुद्धा ते बोलतात. आणि त्यांनी या केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिला. केंद्राची सुद्धा याचिका त्यांनी फेटाळून लावली. ते साहेब त्या अगोदरच सांगत होते की हे आरक्षण आता आपल्या हातात राहिलं नाही, राज्याच्या हातात राहिलं नाही, राज्याच्या हातात राहिलं नाही. हा केंद्राच्या हातातला विषय आहे. आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि मंत्रिमंडळाने जर लक्ष दिलं तर तो प्रश्न सुटू शकतो. हे सातत्यानं ते भूमिका मांडतात. परंतु त्यांच्या त्या भूमिकेकडे काही द्वेषबुद्धीनं लोक वेगळा पैलू सांगण्याचा प्रयत्न. भाषेचे असे खेळ करायचे नसतात मित्र. तुमचं भाषिक कौशल्य म्हणजे समाजाला फसवणारं नसावं, तर भाषेचा वापर अत्यंत प्रभावीपणे आहे. मी तर तो मुद्दा सांगत होतो साहेबांना. साहेब काही कायद्यात त्यांनी PhD केले नाही किंवा त्यातलं कायद्याचं शिक्षण नाही, परंतु त्यांनी कायद्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केला. त्यांची एक मुलगी सुद्धा वकिलीचा चांगला अभ्यास आहे तिचा. म्हणजे तुम्हाला हे सांगतो की त्यांनी संपूर्ण एक कायदेतज्ञांची टीम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी त्याचा संपूर्ण अभ्यास केला. अभ्यास करून जेव्हा ते बोलतात तेव्हा असं आपल्याला वाटायला लागतं की ह्या व्यक्तीचा कायद्याविषयी किती अभ्यास आहे. म्हणजे मला हा मुद्दा एवढ्यासाठी सांगायचा आहे की भाषा प्रभावी होण्यासाठी केवळ शब्द आणि वाक्य येऊन चालत नाहीत, तर त्या शब्दांच्या माध्यमातून आणि वाक्याच्या माध्यमातून आपल्याला जे नॉलेज द्यायचं असते, समाजाला जी माहिती द्यायची असते ती परफेक्ट असली पाहिजे. ती ज्ञान व्यक्त असणारी असली पाहिजे. ती सत्यावर आधारित असली पाहिजे. ही असेल तरच ती भाषा प्रभावी होऊ शकते. हाही एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून ज्या विषयावर तुमचं भाषण प्रभावी व्हायचं असेल तर, तुमची भाषा प्रभावी व्हायची असेल तर तुम्ही नॉलेजेबल झालं पाहिजे, अभ्यासू झालं पाहिजे, ज्ञानिवंत बनलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. त्या विषयाच्या मुळात खोलवर जावावं लागतं. त्या विषयाचे वेगवेगळे कंगोरे, त्याचं आजचं रूप काय, मागचं रूप काय, उद्याचं काय रूप राहणार आहे या विषयाचं, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. यासाठी त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं, त्या विषयावरचे पुस्तकं वाचणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजे.
बघा काही जण ह्या अभ्यास न करता बोलता येत नाही. केवळ अभ्यास नाही काही नाही दुसराच प्रश्न विचारते कोणीतरी, मग काय उत्तर देणार आहात? तुम्ही कोणीतरी लिहून दिलेलं वाचत बसलात तर काय होणार आहे तुम्हाला? तुम्ही स्वतःचं चिंतन मनन करायचं. हे पहा, काय असा गैरसमज करून घ्यायचं काही नाही. एखाद्या कायदे तज्ज्ञ असेल तर त्यांना काही टिप्स तुम्हाला देतो, हे हा कायदा आहे साहेब, हे असं असं आहे, हा तो तुम्हाला देतो. पण तुम्ही स्वतः ते वाचलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः भारतीय संविधान समजून घेतलं पाहिजे. कायदे त्या विषयाचे कायदा आपण स्वतःही वाचावा लागतो. ते काय दुसऱ्याने लिहून दिलं आणि तसंच वाचत बसत नाहीत. काही जणांचा गैरसमज असतो हा. तर हे सगळं ते स्वतः तपासून पाहतात, वेगवेगळ्या तज्ज्ञांना पण दाखवतात. एकावरच विश्वास ठेवत नाही ते. मला सांगायचं या निमित्तानं, तर मित्र हो, आपण अभ्यास बनावं लागणार आहे. केवळ काही जणाला असं वाटतं की मी पाण्यावर लोणी काढतो का, पाण्यावर लोणी काढतो. असं पाण्यावर लोणी काढता येत नाही. काही वेळात काही असं बोलताना फवारे उडवल्यासारखं थोडा वेळ बोलतात, त्यानंतर ते त्याचं मटेरियल संपून जाते, मग ते गप्प बसतात. नाही आता तुम्ही बोला म्हणतात काहीतरी दुसराच विषय. मला सांगायचा आहे हा मुद्दा हा आहे की असं घडू द्यायचं नसेल तर आपण त्या विषयाचा अभ्यास करणं, त्या विषयाचं चिंतन करणं, त्या विषयावर आपल्याला ज्या विषयाचं बोलायचं त्याचे सगळे पॉईंट्स काढणं, ते सगळं भाषण लिहून काढणं, सराव करणं खूप महत्त्वाचं असते. मित्र, आज आपण भाषिक कौशल्याच्या दृष्टिकोनातून आजचा पैलू इथं बघितलेला आहे. उद्या दुसऱ्या एका नव्या विषयावर आपण उद्या भेटणार आहोत. धन्यवाद.